काय रे मंगळू? कुठं काय काहीच नाही. गावात कसं काय? असं चालू आहे. खरंच काय नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं गावात काय आणि कसं चाललंय मला ठाव नाही का? कुठं काय काहीच नाही. गावात नसलो तरी मला समजतं तुमचं काय चाललेलं आहे काय नाही. गावात असताना समजणार नाही वय? हा देवाप्पा कसा आहे? देवाप्पा बरं आहेत. बरंच आहेत की देवाप्पा. तुझं तो काळभैरी त्याला सांग देवाप्पाला त्रास देऊ नकस म्हणून. अवा जाणार आहे रे तो काळभैरी? मला काय ठाव नाही. धावून जाईल का माझी मदत पाहिजे त्याला? नाही जाणार आहेत. परत त्यांचं एकच काम आहे ते झालं की जाणार आहेत. काय काम आहे रे? मला काय ठाव नाही पण एक काम आहे त्यांचं. मला धडा शिकवाय आला होता ना व? हा अवता एवढा मोठा धडा घेऊन बी काय अक्कल आली नाही का त्याला? म्हणजे जा निघे. हा माधू काका अरे ये. वय आलो. ये बस. गंगूताई कशी आहे आणि आमची नाचसून कशी आहे? बरी हाय. अरे घरावरनं चालला हायस आणि येत नाहीस म्हणजे काय? अगं तालुक्यावरून येत होतो. बाहेर मारणाचा पाऊस. म्हणलं वावधान सुटायच्या अगोदर घरला पोचावा. अरे बाण सत्तीला आणून सोडला हाय आणि त्या बाळ्याचा अजून काय पत्त्या नाही. पण बाळपत आला ना वाडीवरनं. ते कधी आलं हाय? अगं हालसिद्धनाथाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तसाच माघारी फिरला. पण आम्हासनी कोणी सांगितलं बी नाही. बघितलं ना माधू काका कसं आहे ते. आता असं असल्यावर कसं वागायचं आमच्या सारख्यांनी सांग तूच. मला कळतंय ग पोरी तुझ्यावर काय बेतला आहे. नग काळजी करू. म्या बाळप्पाला जाऊन समजवतो आणि मायाप्पाला बी सांगावा दाडतो का सत्यवाला घरला आणायचा आहे म्हणून. जीवाला घोर हाय बघ माझ्या. एक बोलायचं होतं म्हणजे बोलू का? अरे तू काय बाहेरचा आहेस का? घरातलंच आहेस ना व? बोल की. माझ्या कानावा असा आला आहे का मायाप्पा बाळप्पाला इकडे धाडणार आहे म्हणून. आता आमचा एवढा विचार करत्यात ते काय कमी आहे का? हे कुठे इकडे येत आहे. घरातच पाय थांबत नाही त्यांचा. नाही म्हणजे मला वेगळं म्हणायचं होतं. काय म्हणजे जर बाळप्पाला जर इकडे धाडला तर तिकडे त्याची आई आणि मायप्पा एकलंच राहत्याल आणि ते बरं नाही दिसत. म्हणजे तुझी बी अशी इच्छा आहे का बाळून आणि सत्तीनं हित नाही राहावं? होय म्हणजे तुम्ही बघा कसं ते. बरं मी जातो. वय वय आणि आईला सांग मी तिची आठवण काढली होती. वय 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 हा? सांग हा. येतो. आवाच्या बाळ्या वाटत आडवा आला मला. काय म्हणलास?
बाळप्पा भेटलं तुला? म्हणजे कळपत्तूर त्या बाळ्याला बाळू म्हणत होत आणि आता बाळूचा लगेच बाळप्पा. लई वाढीव बोलू नगस र. बाळप्पा काय म्हणलं ते सांग. माझी आठवण काढली का माझ्या देवानं? हा देवप्पा, अव जो आपल्याच मुळावर रोटला आहे त्याला देव म्हणता तुम्ही? मंगळू, त्याच्याशी नाही माझ्याशी बोल. काय बोलला बाळू? अव काय सांगू बहिरे, तो बाळू माझ्या फुरा आला नव, गोळा येतो माझ्या. अव काय त्याची ती नजर आणि काय त्याचं ते बोलणं, फार घाबरगुंडीच होती मला. बाळू काय बोलला ते सांग. असं कोड्यात बोलू नकोस. अव मी कशापाई पाड्यात बोलू? तो बाळ्याच पाड्यात बोलतो आहे. मला तर काही कळत नाही काय बोलतो तर. बाळप्पा काय हाय हे समजाया जन्माचं पुण्य लागतं या गाठीशी. हे देवप्पा, गप्पा बस. हे मंगळ्या बोल, नाही तर इथेच चिता जळेल तुझे. माझी माझी कशा पाहिजे ता? अव तो बाळ्या म्हणत होता का भैरीला म्हणा वेळेवर सुधर, नाही तर जर म्या मनावर घेतलं तर मग तुझ्या पायावर रडाय बी कोणी राहणार नाही असं म्हणत होता. मजल माझ्याशी वैर महागात पडेल म्हणावं. जो समजा जगाचा हिशेब ठेवतो त्याला काय महाग आणि काय स्वस्त. आणि आता तर शिवा संघ शक्ती बी आहे. तुम्ही किती बी उड्या मारा, काय बी फरक पडायचा नाही. अव त्या देवी आई पायी मला आयुष्यभर पळविलं आणि आता तुमच्याच्याने काही होत नाही म्हणून त्या बाळ्याचा पाय धरला ना. नाही रे, अरे ती जशी देवी आय हाय तसा तो बाप हाय समध्या जगाचा. म्हणून मी त्याच्या पाया पडलो. हे बरं आहे. मग मला कशा पाय आशाला लावलं का देवी आली का महाल होईल, बसाय सिंहासन होईल, सोनं चांदी हिर पंचपक्वान्न लाडू पेढ जिलबी कशा पाय. पर त्यांचं खरं रूप ओळखल्यावर, त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर ह्या समध्याची इच्छाच नाही राहिली बघ मला. म्हणजे अहो तुमची इच्छा मेली का शक्तीच कम पडली? मंगळू, या प्रश्नाचं उत्तर तुला सांगून समजायचं नाही. त्याच्या पायी तुला अनुभवत यावा लागल र. बाप्पा मला समजेल असं तरी सांगून जा की. अहो देवप्पा नेमकं सांगा हे असं कशापायी केलं? देवप्पा मंगळू, रडू नको.